या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विल्बर्ट प्रॉपर्टीज, घर प्रत्येकाचं नातं विश्वासाचं। कनेडी राड्या प्रकरणी आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांना दिलासा मिळालाय। जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। हुसूरमधील प्रमोद आणि दिगंबर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार सुरू होते। 17 एप्रिलला कथित आर्थिक व्यवहारावरून प्रमोद आणि त्यांचा चुलत भाऊ संतोष विश्राम तेले आणि दिगंबर यांच्यामध्ये दिगंबरच्या घरी जोरदार हाणामारी झाली। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पावसाळी वातावरणीय स्थितीचा प्रभाव सौम्य असला तरी पालघर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। रत्नागिरी येथील उपप्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सलग 5 महिने अतिप्रसंग केल्याप्रकरणात तेथील शिपाई कर्मचाऱ्याला न्यायालयानं 20 वर्ष सश्रम कारावास आणि 31,500 दंडाची शिक्षा सुनावली आहे। कुडाळ येथील मंदिरानजीकच्या सार्वजनिक महापुरुष स्मशानभूमीकडे अलीकडेच उभारण्यात आलेल्या हायमास्टवरील 6 लाईट चोरट्यानं चोरून नेल्या। या 6 लाईटची किंमत 28,000 रुपये होती। 2 महिन्यांचं मानधन मिळालं नसल्यानं कसई दोडामार्ग नगरपंचायतमधील सफाई कर्मचारी आणि नळ कामगार कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं काम बंद आंदोलन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या शिष्टाईमुळे स्थगित करण्यात आलं। कोकण रेल्वे मार्गावर मडुरा काळा आंब्याजवळ गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या जलदगती रेल्वेची धडक बसून 3 गवे ठार झाल्याची घटना घडली आहे। शहरातील पाणी चोरी रोखण्यासाठी सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून फिरते पथक नेमण्यात आले। पाण्याची चोरी आढळून आल्यास थेट कारवाईचा इशारा सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिला। राज्यात आता दरवर्षी 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईल, तर विदर्भात उन्हामुळे 30 जूनपासून शाळा सुरू केल्या जातील। राज्यात भाजपची ताकद कमी झाल्याचा अहवाल मी सादर केला नसून भाजपची शक्ती शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे, असं भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक माणसं महिला कशा बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडल्या होत्या हे वास्तव दर्शवणारं काही धक्कादायक व्हिडिओ आता समोर आले। मी फक्त शरद पवारांचंच ऐकतो, अजित पवार यांनी माझ्यावर खापर फोडू नये अशा शब्दामध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास पूर्ण झाला असून खटला सुरू झाला असल्यानं यापुढे या प्रकरणी तपासावर नियंत्रण ठेवण्याची गरज नसल्याचं उच्च न्यायालयानं मंगळवारी स्पष्ट केलंय। राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 96 लाख शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये 3 हप्त्यात देणार आहे। अजित पवारांनी भाजपशी कुठलाही संपर्क केलेला नाही व भाजपनं त्यांना संपर्क केला नाही। अजित पवार यांचे विरोधक अशा बातम्या तयार करत असतील अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मंत्रिमंडळात शेतकऱ्यांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळवण्याची मागणी पूर्ण होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे। उत्तर प्रदेशमध्ये हत्या झालेल्या कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांच्या समर्थनार्थ बीडच्या माजलगाव शहरात भर चौकात बॅनर झळकवण्यात आले। या प्रकारानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती। कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षानं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। यात महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे। कर्नाटकातील धारवाडमध्ये भाजपच्या पंचायत समिती पातळीवरील नेत्याची हत्या करण्यात आली आहे। या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापलंय। मास्टर ब्लास्टर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं IPLमध्ये पहिली विकेट घेतली। सामन्यानंतर सारा तेंडुलकरनं आपल्या भावासाठी इंस्टाग्रामवर एक खास स्टोरी ठेवली आहे। भ्रष्टाचार आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता उद्योजक बनलेत। त्यांनी तेल आणि मसाले उत्पादनाचा उद्योग सुरू केलाय। जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन नसून आपला भारत देश आहे। युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त आहे। राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला। राहुल यांनी बंगाली मार्केटमध्ये गोलगप्पे खाल्ले, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। कोविड एंडेमिक या स्थितीत आपण पोहोचलो आहोत। कोरोनाची 4थी लाट येईल असं मला वाटत नाही, असं मत संसर्गजन्य रोगतज्ञ डॉक्टर ईश्वर गिलाडी यांनी व्यक्त केलंय। मध्य प्रदेशच्या विविध जिल्ह्यात तब्बल 40 प्राचीन मंदिरं सापडली आहेत। त्यांच्या पुनर्बांधणीचं काम सुरू करण्यात आलंय। या बातमीपत्राचे प्रायोजक होते विल्बर्ट प्रॉपर्टीज, घर प्रत्येकाचं नातं विश्वासाचं।
आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.